हॅलो. तर मिनी ब्लॉगमध्ये आपल्या आजपासून थोडासा ट्विस्ट आहे, ते तुम्ही पुढे बघत राहा काय आहे ते. सो मी आज बनवला होता रव्याचा आणि पिठाचा, गव्हाच्या पिठाचा आणि दह्याचा असा खमंग पराठा. बघा तुम्ही किती छान आहे. त्याच्यात थोडी शिमला मिरची, अद्रक, टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर आणि थोडं मीठ असं सगळं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. रवा थोडा जास्त घ्यायचा आणि पीठ थोडं कमी घ्यायचं आणि दही टाकायचं. खूप छान चव येते. आणि नंतर त्याला छान नॉनस्टिक तव्यावर तुम्ही पगळवा आणि छान शेकून घ्या. खूप छान पराठा येते बघा तुम्ही, खूप मस्त लागते आणि तुम्ही पण स्वतःसाठी पण करू शकता. खूप पौष्टिक असा पराठा आहे. नंतर मग मी काय केलं, श्रीशाला अंगणवाडीत घेऊन गेली, कारण ती मुलांमध्ये बसली पाहिजे आणि तिला सवय झाली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. आणि ती आताच सवय जर नाही लावली तर पुढे जड जाईल मलाच, कारण माझ्या घरात कोणी नाही आहे. त्याच्यामुळं मी तिला आतापासून सवय लावत आहे आणि ती छान बसती पण आणि जेवती पण तिथे आणि खेळणे पण आहे. त्याच्यामुळे ती छान खेळती पण, खूप मस्त वाटते मला. त्याच्यानंतर मग असं होतं आणि तिला घरी घेऊन आली. आणि ट्विस्ट काय आहे ते सांगते. आजपासून मी पहिली विचारणार आणि उत्तर द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता, आणि ज्यांची इच्छा असेल मला पण कळेल आपल्या पेजवर कोणाकोणाला इंटरेस्ट आहे. सो आजची पहिली आहे, वह क्या है जिसे आप रोजाना कई बार उठाते हो और रखते भी हो. याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांग. आणि माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विदर्भाची मुलगी मराठवाड्याची सून असं आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.